सातारा जिल्ह्यातील पसरणी घाट परिसरात एका जिद्दीचे शेतकऱ्याने अशक्य वाटणारे स्वप्न सत्यात उतरवले आहे. जिथे पूर्वी ऊस, भाजीपाला, धान्याची शेती केली जात होती त्या ठिकाणी आता लालबंद सफरचंदांची बहरलेली बाग पाहायला मिळते. 2 एकर क्षेत्रात तब्बल 600 सफरचंदाची झाडे लावून शेतकरी बापू उर्फ राजू भिलारे यांनी शेतीत नवा इतिहास घडवला आहे. त्यांच्या या अनोख्या प्रयोगाची चर्चा आता संपूर्ण राज्यभर चांगलीच रंगली आहे. अधिकारी, पर्यटक आणि शेतकरी मोठ्या संख्येने ही बाग पाहण्यासाठी दाखल होत आहेत. महाबळेश्वर पाचगणीच्या डोंगररांगामध्ये वसलेला पसरणी घाट, थंड हवामान, निसर्गरम्य वातावरण, डोंगराळ परिसर याच भागात शेतकरी बापू भिलारे यांनी वेगळा प्रयोग करत 2 एकर क्षेत्रात सुमारे 600 सफरचंदाची झाडे लावली आहेत. सुरुवातीला अनेकांनी हा प्रयोग अशक्य असल्याचं म्हटले, मात्र जिद्द, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आज ही बाग लालबंद सफरचंदांनी बहरली आहे. ताजी, आकर्षक आणि लालसर सफरचंदांनी सजलेली ही बाग आता राज्यभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. केवळ पर्यटनासाठीच नव्हे तर अनेक शेतकरी हा प्रयोग समजून घेण्यासाठी पसरणी घाटात येत आहेत. पारंपरिक शेती सोडून नव्या पिकांकडे वळण्याची प्रेरणा या बागेतून मिळत आहे. हा यशस्वी प्रयोगाची दखल प्रशासनाने घेतलेली आहे. पश्चिम महाराष्ट्र महसूल विभागाचे आयुक्त चंद्रकांत कुलकर्णी आणि साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेताला भेट देत पाहणी केली. अधिकाऱ्यांनी ताज्या सफरचंदाची चव घेत गुणवत्ता आणि उत्पादन क्षमतेचं कौतुक केलं. 2 एकर क्षेत्रात 600 सफरचंदाची झाडे लावण्यात आलेली आहेत. महाराष्ट्रातील हा एक अनोखा प्रयोग आहे. येथील सफरचंद काश्मीरमधील सफरचंद एवढीच चविष्ट आणि रसाळ आहेत. शेतकरी बापू भिलारे यांनी दिशादर्शक काम केलं आहे. महाराष्ट्राचे हवामान विविध फळपिकांसाठी पोषक आहे. शेतकऱ्यांनी नव्या आणि प्रयोगशील शेतीकडे वळले पाहिजे. बापू भिलारे यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, हवामानाचे आव्हान होते, खर्च मोठा होता. मात्र हार न मानता बापू भिलारे यांनी मेहनत आणि चिकाटी कायम ठेवली. त्याचाच परिणाम म्हणजे आज सातारा सफरचंद बागायतीचा हा अनोखा प्रयोग यशस्वी ठरला. पसरणी घाटातील ही सफरचंदाची बाग आता सातारा जिल्ह्याच्या प्रगतशील शेतीचा नवा चेहरा बनली आहे. नमस्कार, माझं नाव राजू भिलारे, पसरणी, तालुका वाई, जिल्हा सातारा. मी सातारा जिल्ह्यामध्ये पहिली सफरचंदाची शेती केलेली आहे आणि अशा पद्धतीनं का आपल्या सफरचंदाला फळं लागलेली आहेत. हे डेअरिंग केलं म्हणजे आपलं महाबळेश्वर तालुका असल्यामुळं की इथं मिनी काश्मीर म्हणतात म्हणून मी सफरचंद लावायचं धाडस करून ही अशा पद्धतीने मी शेती केलेली आहे. ह्या शेतीला माझ्या 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता सरासरी एका झाडाला कमीत कमी 10 ते 15 किलो माल आत्ता लागलेला आहे. आणि सर्वप्रथम झाडांचे खड्डे काढून शेणखत वगैरे टाकून ऑर्गॅनिकमध्ये सर्व ह्याच्यावरती काम करून ह्या शेतीचं मी असं उत्पन्न घेतलेलं आहे. नमस्कार, मी माधुरी यादव. राजू भिलारे यांचं हे शेत आहे. तर सुरुवातीला जेव्हा आम्ही ह्यांना भेटलो होतो तेव्हा त्यांनी सफरचंदा झाडाची पूर्ण कटिंग केली होती. काश्मीरमधून त्यांनी मार्गदर्शन घेत होते सुरुवातीला. तर त्यांनी सांगितलं होतं की आता कटिंग केलं तर आम्ही तुम्हाला हे करणार नाही, तुमची झाडं मरून जातील. तर त्याच्यानंतर आमची आणि त्यांची भेट झाली होती. तर मी त्यांना सांगितलं होतं की आपली कंपनी MI लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचं एक ब्रँड आहे इंडिया ग्रो म्हणून. तर त्याची खतं ह्यांना वापरायला सांगितली होती. ओलिव्ह, ग्रो मॅजिक आणि MI स्प्रे, भूअस्त्र. तर भूअस्त्र त्यांनी जमिनीमधून टाकलं होतं आणि ग्रो मॅजिक, ओलिव्ह आणि MI स्प्रे याची दर 15 दिवसांनी ते फवारणी करत होते. तर त्याचा फायदा असा झाला की त्यांच्या हे जे रोपं होते तर त्याला फुलंही लागली आहेत, फळं लागले. तर ते आता एकदम खुश आहेत. आपल्या पूर्ण ह्याच्यामध्ये फर्स्ट टाईम असं झालं आहे की ॲपलची लागवड झाली आहे आणि ॲपल पण आली आहे. त्याचा मोहर जात नाही अजिबात. एवढं हे म्हणजे झाड डंगरी डोंगरात एकदम म्हणजे शिंतोडे आले तरी काही होत नाही त्याला मोहर असताना. किती पाऊस येऊ द्या, किती ऊन पडू द्या, किती त्याला थंडी पडली तर आणखी झाड आणखी उलट चांगला. फ्लॉवरिंग चांगला आहे. फ्लॉवरिंग आणि केवढं छान फ्लॉवरिंग सेटिंग. पण असं सगळे एकाच वेळी येतात फ्लॉवरिंग असं नाही आहे. एकाच वेळी माल होता, बघणार का माल होता. आता तो पहिला माल गेला बाहेर आणि आता हा कुठला बहार आहे? आता हा परत दुसरा चालू झाला होता एवढ्या ह्याच्यामध्ये. नाही, जसं बाकी पिकामध्ये आपण आंबिया बहार किंवा अमृत बहार किंवा आता आंबे आज बाहेर धरायचा आता आंब्याच्या टाइमिंग आला म्हणजे नंतर
हां त्या वर्षभरातून किती वेळा फलधारणा होते? ह्याची आपली छाटणी येण्यावरती तुम्ही छाटणी जर 2 वेळा घेतली 2 वेळा माल येणार. आता कधीची छाटणी झाली तुमची? ही नोव्हेंबरमध्ये मला छाटणी. नोव्हेंबरची छाटणी. हां नोव्हेंबरमध्ये. आणि छाटणी झाल्यानंतर किती दिवसानंतर फुल लागतं? लगेच येते 15 दिवसात फुल चालू 15 दिवसात फुल चालू होतं. लगेच चालू होते. बरं. नुसत्या काठ्या आपण ठेवल्या याला हां. आणि पहिल्यांदा फुल आलं डायरेक्ट फळच सेटिंग झालं नंतर पान आली याला. तुम्हाला ही प्रेरणा कशी मिळाली, घ्यावा असं का वाटलं? माझे मी पोकलेन ऑपरेटर असल्यामुळे माझी निवड झाली व्हाईट पहिला बेस्ट ऑपरेटर म्हणून. मला काश्मीर बघायला मिळालं. मी तिथं कल्पना केली आता महाबळेश्वर पाचगणी आपल्या जवळ आहे, थंड हवेचं ठिकाण आहे. तर सर्वजण स्ट्रॉबेरी करतात शेतकरी नाही का, तर आपण थोडंसं वेगळं करून शेतकऱ्यांचं काहीतरी चांगलं होईल ह्या हिशोबानं मी हे केलं. असा विषय झाला. पण मग आता परिसरामध्ये तुम्ही एकमेव एकटाच. पण आता तुमच्याकडून प्रेरणा घेऊन काही लोक करतायत. आता बरेच जणांची मला ऑफर आहे झाडांची, कमीत कमी 1 लाख झाडं मला पाहिजे द्यायला, पण मी झाडं बनवले फक्त 30,000. तुमची नर्सरी पण आहे? नर्सरी बी केली साहेब त्यांनी. नर्सरी मी स्वतः केली. मेन व्यवसाय त्यांचा नर्सरी तयार. नर्सरी तयार केली आणि आपल्याला मागणी ही जवळजवळ 1 लाख 2 लाख माणसं तर हे आपल्याला मागणार इथं. रोप तयार कशापासून करताय? कटिंग करताय का ग्राफ्टिंग जी फांदी चांगली सिलेक्ट करायची आणि याला खालचं रोस्टॉक वेगळं जोडायचं. रूट स्टॉक कुठला घेताय? ते आता ते आपल्याला ती जम्मूवाली सांगत नाहीत बरोबर आहे कुठले, आपल्याला विकत देतात तुम्ही ना. कशावर करताय? त्यांच्याकडून आपण बुडका आणतो आणि ओके, झाडांचं रूट स्टॉक त्यांच्याकडे आणताय हां. आणि ह्याचं ग्राफ्ट करताय ह्याचं त्याच्यावर. ग्राफ करतो असं. नाही, पण कृषी महाविद्यालयाचा सल्ला घ्या ना, तिकडच्या कृषी महाविद्यालयाचा. हो, हो, हो. आपल्या पुण्या कृषी महाविद्यालयाला सांगू आपण, ते तिकडच्या कृषी महाविद्यालयाला बोलवतील बरोबर आहे, बरोबर आहे. आणि त्यांच्याकडनं माहिती घेतील सगळी. हो, हो, हो. आपण चालतं, चालतं. फॅसिलिटेट करून येस देऊ येस येस त्यांना काय त्या शर्माकडनं आणले शर्मांची रोपं आपल्याकडे चालत ना. नाही. ठीक त्यांची आहे, इंडिव्हिज्युअली कोणी तुम्हाला मदत करत नसेल तर आपली सगळीच कृषी महाविद्यालय देशातली एकमेकांशी बोलत असतात. हो हो हो. तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला फॅसिलिटी एक्झॅक्ट मला आणखी मदत होईल मग तसं केलं तर. लगेच करून घेऊ आपण. हो बोला. आहेत ना, आहेत. चला बापू तिकडे मोठे. याच्यावर काही हे नाही ना, औषध वगैरे नाही काही नाही काही नाही ऑर्गेनिक आहे. यस प्लीज. क्या बात है. जूसी. हेल्दी आहे. रेडी टू इट. हे राजू भिलारे आहेत, आपले शेतकरी बांधव. पसरणी गाव आहे. हा पसरली. 2 एकरामध्ये 600 झाडं लावली आहेत सफरचंदाची. आणि हा अनोखा प्रयोग महाराष्ट्रात पहिल्यांदा होतोय. म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनी याच्यातून प्रेरणा घेणं अपेक्षित आहे. वेगळा प्रयोग अत्यंत यशस्वी झालेला आहे. म्हणजे काश्मीरी सफरचंदाच्या तोडीचं कुठलीही कमतरता नसलेलं एवढं सुंदर ज्युसी सफरचंद इथे आता आपल्या समोर मी तोडलं आहे. खरोखर प्रेरणादायी आहे आणि खूप अभिनंदन आपलं. आणि आपल्याला जी सहकार्य राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून असेल किंवा कृषी महाविद्यालयाकडून असेल ते संपूर्ण आम्ही सहकार्य आपल्याला करू आणि ही बाब आपण सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचूया. खूप अभिनंदन. शेतकऱ्याला अश्रू आल्यावर झालेत. काय सांगाल, आज साहेब स्वतः आलेत आणि आज तुम्ही तुमच्या आज केलेल्या कार्याचं कौतुक होतंय. कसं बघता याच्याकडे? आज मला असं वाटतं की मला काहीतरी असं पूर्ण पावलं आमचे बापू राव शिर्के एवढे मोठे साहेब माझ्या इथं आले अजित दादा. अरे नाही आपण मोठं काम केलं. आपण मोठं काम केलं बापू. आणि हे एक दिशादर्शक काम आपण केलंय आणि सगळ्या शेतकऱ्यांना नक्कीच याच्यातून खूप चांगली दिशा मिळणार आहे. खूप चांगली. आता सफरचंदच्या बागा उभ्या राहतील तुझ्या. होय होय नक्की नक्की नक्की. चला एक काढून पाहूया. खूप सुंदर आहे, चांगलं मॅच्युअर झालेलं फळ आहे. काश्मीर किंवा हिमाचलच्या सफरचंदासारखाच कलर ह्याचा डेव्हलप झालेला आहे. सुरुवातीला आपल्याकडे अशा पद्धतीची शेती कुठेही केली जात नव्हती. आपल्याला असं वाटायचं की आपलं वातावरण या फळपिकासाठी सुटेबल नाही आहे, परंतु या प्रयोगातनं आता जवळपास सिद्ध झालेलं आहे की महाराष्ट्र हा भारतातला सगळ्यात जास्त प्रकारची फळं पिकवणारा प्रदेश आहे आणि जी कमतरता आजपर्यंत होती तीसुद्धा आता भरून निघालेली आहे. हे सफरचंद आहे आणि हे सफरचंद वाईच्या पसरणीच्या माळरानावर किंवा जमिनीमधनं उगवलेलं सफरचंद आहे. आता जे पर्यटक पाचगणी आणि महाबळेश्वरकडे येतील त्यांना बागेत जाऊन स्वतःच्या हाताने फळझाड किंवा हे फळ तोडून घेऊन खाण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे. या निमित्तानं जिल्हाधिकारी म्हणून मी राज्यातल्या देशातल्या पर्यटकांना विनंती करतो की ज्यावेळेस आपण पाचगणी आणि महाबळेश्वरला भेट द्याल त्यावेळेस आमच्या पाचगणीच्या शेतकरी राजू भिलारे यांच्या शेताला आपण आवर्जून भेट द्या. त्यांच्या शेतातली ही फळझाडं तुम्ही आवर्जून विकत घ्या
आणि त्यांनी केलेल्या प्रयोगाला समर्थन द्या, एवढंच मी आपल्या आपण हे ॲपल खाऊन तुम्हाला टेस्ट कशी वाटली याचा अनुभव सांगा. हो. बघा, आपण ॲपल निवडत असताना भारतीय जातीचे ॲपल आणि परदेशी ॲपल. परदेशी ॲपलना आपण म्हणतो की त्यांच्यामध्ये ज्यूस कंटेंट जास्त आहे किंवा ज्युसी असतात असं आपण म्हणतो. आपले ॲपल गोड असतात आणि परदेशी ॲपल ज्युसी असतात. परंतु या सफरचंदामध्ये हे दोन्हीही गुण आहेत. हे ज्युसी पण आहे आणि गोड पण आहे. जी आपली रिक्वायरमेंट आहे, भारतीय माणसाची जी आवड आहे, त्या दोनही आवडी पूर्ण करणारं हे फळ आहे. त्याच्यामुळे हे 1 नंबरचं फळ आहे. हो, एकदा तर तुम्हाला बोलवून जाऊ आपण. जाण्यापूर्वी एकदा भेट झाली. अरे बापरे, अरे बापरे, आधीच कसं काय ॲडव्हान्स बोलतो हा, हो, ॲपल आहे. कोणाची पहिलाच बहार आहे ना? हा, पहिलाच बहार आहे. किती वय आहे झाडांचं? आता हे 2 वर्षाचं आहे. फक्त 2 वर्षाचं आहे. चांगलं नाही आहे. तुम्ही रोप लावले तेव्हा किती वय होतं आणि आता झाले 2 वर्ष? एक्झॅक्ट आहे ना शेतकऱ्यांना बापू? 15 मे 2024 2 एकर क्षेत्र आहे. 6x7 वर लागवड केली आहे. 600 झाडं आहेत. कुठली व्हरायटी आहे? अन्ना व्हरायटी म्हणून सांगितलं. अण्णा अण्णा ऍक्च्युली हिमालय 599 आणि अण्णा ह्या 2 जाती आपल्याकडे येतात. कोणी केली आहे? पिलारे ओन्ली व्हरायटी कोणत्या नाही, खाली आहेत मोठे मोठे. मला आता त्याचं हार्वेस्टिंग झालं ना? हार्वेस्टिंग झालं. हार्वेस्टिंग झाले, कारण ते काय ह्याच्यावर ठेवता येत नाही ना ते. बापू या, बापू यांना माहिती द्या. हे शेतकरी बापू भिलारे ज्यांनी ही बाग इकडं ठेवलेलं काम. अरे नाही आयुक्त साहेब आहेत. मस्त काम केलं. कुठली व्हरायटी आहे? अण्णा 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 लाल होते का? पूर्ण पूर्ण पुढे दाखवतो. चला की. एकदा प्लकिंग झालंय, एकदा हो, 2 एकदा झाली आणि आता दुसऱ्या वेळेस परत आता माल परत सेटिंग किती झाला?